आज आमच्या आई साहेबांना रडत्याला बघून आहे की नाही अक्षरशः माझं बी डोळं पाक भरून आले. तर झालता विषय असा मित्रांनो की नाही सकाळ सकाळी माझ्या हातात जेवढी कामं होती की तेवढ्या आवरून मला जरा मिस्त्रींच्या बरोबर बाहेर जायचं. पण घरातनं बाहेर पडताना एक चूक माझ्याकडनं अशी झाली ती माझ्या एवढा अंगलट येईल असं मला वाटलंच नव्हतं. आमच्या मिस्त्रीच निघायला कबनूर नुसताच पोहोचलो, खरं गाड्यांची गर्दी बघून डोसक्याला मात्र पाक मी हातच लावले. पण अडचणीतनं वाट काढायची सवय आपली पहिल्यापासून आहे, तुम्हाला तर माहितच आहे. त्यामुळे 5 मिनिटात आम्ही ह्या गर्दीतनं बाहेर पडलो. आज शनिवार बी होता आणि जातात आपल्या मारुतीचं दर्शन भेटले, यासारखी चांगली गोष्ट आज तर काय आपल्या संगत घडलेली. आमच्या मिस्त्रींचं साहित्य की 2 ठिकाणांना उचलायचं होतं. त्यातलं पहिल्या ठिकाणचं पहिला उचलून आपल्या गाडीवर घातलं आणि तिथनं गाडीला आपल्या स्टार्टर मारला. आणि ह्या सगळ्यात माझ्या डोक्यात आलं की बराच वेळ झाला आपल्या आई साहेबांचा फोन आला नाही. त्याच वेळेला डोक्यात टूप पेटली माझ्या की मी येताना काहीतरी विसरून आली, हे मात्र 100% खरं. मिस्त्रीने आमच्या गाडीला स्टार्टर मारून 80त 5 घातलं, ते डायरेक्ट कबनूरात आम्ही एंट्री मारली. जाताना जेवढी गर्दी येते होती की नाही तेवढी येताना पण तशीच्या तशीच राहिलेली. त्यामुळे बिन मागचा पुढचा विचार करता माझी गाडी काढली आणि डायरेक्ट घराकडे आलो. आणि घरात आल्या मला कळालं की आई साहेबांच्या पाशी मी फोनच ठेवून जायचं विसरलो. त्यामुळे आई साहेब आमच्या जरा बारीक मध्ये रडत बसलेले. पण आपण मात्र बारीक मध्ये समजूत काढली नाही. साहेबांना जेवायला वाटलं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे भावानो, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आनंद शोधायला शिकला की तुम्हाला अडचणी कुठंच लागत. म्हणूनच आपण चालते घेऊ म्हणायचं आणि आयुष्य आपलं जगत राहायचं.